नमस्कार, शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले। विरोधी बाकावरील सदस्य अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधात सभागृहात आक्रमक झाले। मात्र सभापतींनी त्यावर बोलू न दिल्याने विरोधी सदस्यांनी सभात्याग करीत सभागृहातून बाहेर पडून घोषणाबाजी केली। यावेळी आमदार सतेज पाटील, शशिकांत शिंदे, डॉक्टर प्रज्ञा सातव, ॲडव्होकेट अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले आदी उपस्थित होते। या संदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात सभागृहात बोलू दिले जात नाही। आम्हाला त्यांच्या वक्तव्याचा निषेध करायचा होता, पण सभापतींनी त्याला विरोध केला, त्यामुळे परिषदेच्या कामकाजावर आम्ही बहिष्कार घातला। आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की राज्यात संविधानावरून महाराष्ट्र पेटलाय, त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत। अशात शांतता राहावी अशी आमची भूमिका आहे, परंतु केंद्रीय गृहमंत्री मुद्दाम असे वक्तव्य करीत आहेत। त्यांचा वक्तव्याचा आम्हाला निषेध करायचा होता, मात्र सभापती यांनी नकार दिल्याने त्यांच्या हुकुमशाहीचा आम्ही निषेध करत सभेचा त्याग करत आहे। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर। ज्या पद्धतीनं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये अवमान केलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांविषयी वेगळ्या प्रकारचे शब्द वापरले, लोकांना उद्देशून असे म्हटले आंबेडकर आंबेडकर इतना नाम अगर तुम भगवान का लेते तो 7 जन्म का पुण्य लेते असं म्हटलं। याचा अर्थ काय? बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही आणि म्हणून याचा निषेध विधान परिषदेमध्ये आम्ही केलेला आहे। आम्हाला सभापतींनी बोलू दिलं नाही, उलट रेकॉर्डवर यावं म्हणून वेगळ्याच भूमिका घेतल्या। खऱ्या अर्थानं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं त्यांचा जर देशाचे गृहमंत्री अशा पद्धतीने अवमान करणार असेल आणि त्याच्यावर जर सभागृहात बोलणं होऊ देत नसेल तर मला वाटतं हा संविधानाचा अपमान आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान आहे। आणि म्हणून महाविकास आघाडीनं परिषदेमध्ये पूर्णपणे या कामकाजावर आज वॉकआउट आम्ही केलेलं आहे। आम्हाला बोलू दिलं नाही सभापतीनं, अनेक मंत्र्यांनी याला विरोध केला आहे। याचा अर्थ जी महायुती किंवा भारतीय जनता पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करत नाही का? आमची काही मागणी नव्हती, आमची मागणी होती बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ज्या पद्धतीनं उद्गार काढले त्याचा निषेध करायचा होता ते, किंवा त्याची माहिती मागवायची होती, परंतु पार्लमेंटमधलं इथं घेता येत नाही। राहुल गांधींचं घेता येतं परंतु अमित शहाचं घेता येत नाही, अशा प्रकारचा नियम आम्हाला सभापती शिकवत होते आणि म्हणून आम्ही आज वॉकआउट केलेलं आहे। आज देशाचं संविधान आणि ज्यांनी लोकशाही जिवंत ठेवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये हे भाजपचं सरकार आल्यापासून ज्या प्रकारे या देशात अस्थिरता आणि ते विषय आणि तो विचार मिटवण्याचा प्रयत्न होतो, संविधानावरून महाराष्ट्र पेटला। आज जाणीवपूर्वक कावधानतेने या देशाच्या गृहमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सातत्याने आंबेडकर आंबेडकर क्या निकाले, अगर भगवान का नाम लेतो तो 7 जन्म का पुण्य मिळता, अशा प्रकारचं वक्तृत्व केल्यानंतर त्याचे पडसाद आपोआप महाराष्ट्रामध्ये उमटतील। कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या या असलेल्या थोर पुरुषाचं अवमान करण्याचा निषेध आम्ही सभागृहामध्ये केला। खरं म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी, ती अशांतता होऊ नये, ही जबाबदारी सरकारची असताना सरकार जाणीवपूर्वक अशा प्रकारचं वक्तृत्व करून मुद्दाम हा आंबेडकरांचा विचार दाबण्याचा प्रयत्न करतोय का, हा शंका आल्यामुळे आम्ही आज सभागृहामध्ये हा विषय मांडला। दुर्दैवाने या बाबतीमध्ये सभापतींनी ज्या पद्धतीने शब्द वापरले ते शब्द वापरल्यानंतर आम्ही निषेध केला। त्यांनी या असलेल्या शब्दाचा निषेध करत असताना आम्ही आजही सांगतो, सभागृहाच्या आतमध्ये जरी आमचा आवाज दाबला तरी या महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे, महाविकास आघाडी स्वाभिमानी आहे। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आम्ही उल्लेख करत असताना सभागृहामध्ये रोज आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून कामकाजाला सुरुवात करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्ही सर्वजण सातत्याने घेऊ, हा इशारा या ठिकाणी देऊ इच्छितो। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांनी लोकसभेतला मुद्दा या ठिकाणी मांडला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली,
देवाप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व समाजातले लोक या ठिकाणी मानतात. अशावेळी त्यांचा अनुद्गार जो काढण्यात आला त्याचा निषेध करण्याची भूमिका, त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. परंतु दुर्दैवानं सभापती महोदयांनी ज्या घटनेच्या आधारावर हे विधिमंडळ चालतं, घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे आम्ही बघतो, त्यांच्याबद्दल बोलायला सुद्धा देणार नाही, या पद्धतीच्या हुकुमशाहीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।